देवीदास मामा झाला आता फोन कर ना. हाऱ्या शिवलाल पाहा लागेल काय करून राहिले तर कसं यायच्या बरोबर राहा लागेल आपल्याला. आता मग घेतील आपलंच ना इथूनच सांगितलं म्हणून. एका एक दोन डोळ्याला काय फालतो आपण वाईट हो जवळची जात आपण. आपल्याला काही वाईट व्हायला पुरत नाही बापा. दुरून अंग शिकायला पुरते याच्या बरोबर राहायला पुरते आता आपल्याला. हरायला आता रस्त्यानं काढा लागेल आपल्याला गोड बोलून. तर लोक कसं देवीदास मामा येतात गावातल्या लोक घेऊन त्यातून मग हेटीत राहतील पडेल गाजे कसं अटी जागा बी नाही रस्त्यानं बरं सोबत आता मग हे म्हणतील तुम्ही ना सांगितलं असं नाही व्हायला पाहिजे घोर. कसं जावायचं ना बद ना. चाल बापा पहिले रस्त्यानं काढा लागतील त्याला. आला बाम्मा दादू येतो मी माझ्या गजाने नाथ बाम्माला साऱ्याले. देवीदास फोन कोणाचा आलता तू? फोन येता बरोबर चालला म्हणून. आता लोक तर चांगले गप्पा मारून आलता तू. फोन काय नाही ते असाच होता ना. हो ते 12:30 काहीतरी होतं. घरगुती फोन होता आपला. पण मला काही नाही डाऊट येऊन राहिला. तो फोन नक्की तुले घरगुती नव्हताच. 12:30 नव्हताच तो गावातलाच कोणा तरी फोन होता तू म्हणून तो उठून चालला ना तू. गद्यात फद्या कायच्या चारणार अशी तो कोणतरी चारतले का तू गद्या. अशाच तर सोडून देतले का तू. काही सांगून राहिला तू फेकत नको दोन एवढ्या. सांगा बा बुडवा तुम्ही काही बोलता बा. तुमच्याशी खोटं काय बोलू बा मी. तुम्ही कोणते माय केळी बाग कापले आणि आपण तर तुम्हाला माहिती खोटं बोलतच नाही कधी. देवीदास काय सांगितलं तुम्हाला की पाहुण्याचा फोन होता जवळचा तिकडे सेटिंग लागले म्हणून. या बुड्याला सांगितलं सारा गाठ डफलं भेटीन हा बुडा म्हणून कसं देवीदास बी चॅप्टर आहे सांगून नाही राहायला याले. नाही पण बाबू तू काय नाही लपूनच राहिला देवीदास माथोड. हो तुला असं वाटतं बुडा आहे की नाही पाठी ऐकले की दुसऱ्या दोन सांगते नक्की तुला काय नाही डाऊटच आहे माय. वा तुमची शेक करायची ना सवय जातच नाही बा. सांगा आता माझ्यासारख्या खरं बोलणाऱ्या माणसाला तुम्ही शेक करून आले. खोटं बोलणाऱ्यावर किती करत असाल मग. नामदेव भाऊले तुम्ही उभे नसाल करत बा. दादा खेप विचारत असाल त्या भावाले काय बा तुमचं जवळ बेकार काम व्हायला राजा. त्याचा विषयच नको काढू तू विषय नको म्हणू. मला नक्की काय ना काही गडबड वाटून राहिली. तू कसं होले हो केलं फोनवर काहीतरी राऊंडअप बी करस ना तू. काही ना काही गेम आहे तू कशी गोट पोचून राहिला तू सांगून नाही राहिला. सांगा आता बरोबर मा काय लफडा आहे का बा मी तुम्हाला सांगणार नाही तर. अरे बा कोणतीच गोट नाही बाबा. मा 12:30 फोन होता. काय राजा तुम्ही कसे माणसं हो राजा. तुम्हाला सांगू नाही राजा तुम्ही ऐकून नाही राहिले बा. कसं आहे बुढे बा तुम्ही. नक्की तुमची आठाने पडले राजा बुढे बा. शक्करी सवय का जाऊन नाही राहील तुमची. आता मा 12:30 देऊ का तुम्हाला फोन लावून विचारता का मा 12:30 कारभातून फोन केलता का. आता तुम्ही ऐकूनच नाही राहिले बा तर आता फोन केला बरे आणि. नाही रे बाबा राहू दे काही फोन नको करू बाबा. 12:30 जाऊ दे तू पापून नाही तुझ्या मला काही घेऊन देण नाही. तुला विचारून राहिलं सुद्धा मताना तू काय सांगून नाही राहिला. जाऊ दे मला काही घेऊन देण नाही. मग येऊ का मग मी सोडतो मग आता गद्या जायला. तुमचा अध्याय संपला असेल तर. ये बाबा ये लवकर ये बाबा. चला आता आठवून सटकलो मी. आता सरपंच नामदेव पाहा लागेल कुठे आहे. चला बा पुढे बा माय बकऱ्या सोडतो मी. पण बाबू अंबादास काय ना काही गोठ आहे गड्या. हो हा चिलम्या सांगूनच नाही राहिला. नक्की काय ना काही मिळत काय मेला जोसात येला काहीतरी का. बा जाऊ द्या ना आपल्याला काय घेऊन देणार. कोणाचं मेळात येऊ की जोसात येऊ आपल्याला काय करायला लागते. त्याचं पापून नाही ते आता त्याला नाही सांगणं गोष्ट आपल्याला. आपण काय करू शकतो जबरदस्ती करसान का त्याला. जाऊ द्या ना आपल्याला काय घेऊन देणार. अरे बा या गोटीचा तर पुरा पत्ता काढतोच मी. पाय याच्या मागं आम्ही कुकडे कधी घेऊन जाते. तो पाहतोच मी याच्या मागं जातो मी. कसं मुले लय रुकलू लागते. हो मला गोट माहीत पडल्याशिवाय म्हणजे झपही नाही लागत मला ताणही लागत भूकही नाही लागत. मला कसं गोट माहीतच पाहिजे. काय नाही हा लपूनच राहिला. हा एवढा तिताल नव्हता की देवीदाशा पण आता बेजा तितालपणा करून राहिला. याच्या मागं जातोच मी. त्याच्या मागं जा की धरा बाबा मला काही घेऊन दे नाही बाबा. मा बकऱ्या उपाशी राहिल्या मला माझ्या बकऱ्या नेऊ द्या बाबा. काय करा तुम्ही तिकडे जाऊन. चार बापा बकऱ्या चार तू का बापा धंद्या पाण्यावाला माणूस आमच्या रिकाम चोडास का तू. निराधारवाला नाहीस ना तू. बापा चार बकऱ्या चार. पता काढतोस मी बी कोणती लावून. बुडो असेल बापा एक गोट धरी हाती की त्याचा शेपूट दाबते नाही काय. आता त्या देवीदासचं काम वेगळं आहे. आता हे बुडं सारा गाठ डंका वाजवते डफळच पेटते. काय करीन या बुड्याला सांगू सारा गाठ माझून करते हे बुडं. चाल बा आपली काही या बुड्याच्या नांदी लागून आपलं पोट नाही भरणार. बकऱ्याने लागतील आपल्याला साऱ्याले. अनवा एवढ्यात काहीच नाही झालं आहे. अजून मला एक क्वार्टर पाहिजे. अनवा क्वार्टर पाहिजे मला. हो रे अरे हो शिवल्या काय म्हणतो रे. काय म्हणतो. अरे नावाचा म्हणजे आपल्याला अजून करणं. अरे नावाचा म्हणजे आपल्याला अजून करणं. अनवा जवळ बा. हो अनवा कुठे गेले हो तुम्ही. हो जवाई गेला मी. हा दलिंद जरा जवाई. कुकडे गेला हा. आवाज नाही देऊन राहिला मला. शिवलाला आवाज नाही देऊन राहिला. शिवलाचा अपमान होऊन राहिला ना. हरी पाय रे जवळ बाहेर किती माझा होता. आवाज देते पाय जवळ.
पाठी जाय ना बाबा आम्ही. तुम्ही काय राजा जवळ जवळ जपला आला करणं. जवळ साधून लावलं बा. काय राजा मामा कसं तसं नाही पाहुणे तसं नाही. तोंडात येऊन गेलं पाहुणे बा. पाहुणे तोंडात येऊन गेलं. मला क्वार्टर पाहिजे मला तेवढ्यात काहीच नाही झालं. क्वार्टर पाहिजे. अरे भाऊ तुम्हाला क्वार्टर नाही पुरा बंपर दे तुम्ही. चला बरं उठा बरं. चला बरं आपण गावात जाऊ. घरी जाऊ ना. घरी जाऊन झपा. अटी काय हो हे दगड्यान दुगडे झप येते का. चला उठा. मस्त आहे. गादी आहे गादी. पलंगावर झपेलाय मी. तुम्ही म्हणता दगड्यात झपेला. पाहणे वा चढली गड्या तो गेली. काही बकून राहिले नाही काही. डोळा मार खाल्ला की बरोबर उठतात यायची. हे देवीदास मामा कधी येतात काय माहित. कधी येतात सोडायला तर. तुला मामा उठा बरं. हे चांगलं नाही ना. असं काय पडेल हार करायचा करायचं तुम्ही. जरा हिक्त घेतली राजा तुम्ही. एवढ्यात आली आहे तुमच्या अंगा. उठा बरं लवकर उठा. आपल्याला घरी जाणं आहे ना. अजून मामी बोलतील मामाले. अजून घोर करसान ना. उठा बरं. मी या मामी मामी काय बरं. मामीला काल भ्या लागते तुम्हाला. हा मामी भ्या लागते तुम्हाला. मामा सांगेन ते. मामी फामी घाला न चुल्यात. हा मामीचं टेन्शन नाही तुम्ही. हा मी आता कसं स्वर्गात आहे सध्या. मला अप्सरा भाऊ द्या. मला डिस्टर्ब ना करू. कसं मनात बोलू नका बा तुम्ही. कसं अप्सरा येऊन राहील आता मामू काय आले. तुम्ही मनातच बोलले. मामीच काढली मला. घेणं देणं. हा मला अप्सरा भाऊ द्या. हा काय बाप्पा काय ताप दिसून राहिली अप्सरा. हा बाप्पा रे. थांबा तुमच्या दोघांची अप्सरा निघणार आहे. फक्त देवीदास मामा लिहू द्या. अप्सराच काढतात तुमच्या पाठीवरचे. जर तुमच्या वय जर मूर्तींकडे तर मग म्हणता अप्सरा कशा दिसतात तुम्हाला. मगच समजते तुम्हाला. सपाटे खाल्ली घरी पाहिजे ना अप्सरा. ठिकाण नका पाहू ना बाप. अजून कोणी आलं तर घोर म्हणतील बेवडेच आहेत बापा हे दोन्ही पोळे. सांगा आता तुमच्या बरोबर माई बदनामीचा वय माणूस राजा मी. कसं मला शोभत नाही हे. लोक थुतू करतील ना मानान. काय तर माझं वय गावातल्या लोकांना दारू पाहते. सांगा आता कसं करा मग मी. तुम्हाला शोभीन काय असं तुमच्या जवळ म्हटलं तर. बरं भाऊ तुमचं ऐकतो मी. हो नाही तुम्ही कोणाचं ऐकलं नसतं. मी तर देवाचं नाही ऐकत नो. पण बघा तुमचा अपमान होईल ना म्हणून मग उठतो मी आता. अप्सरा गेल्या चुल्यात. बाप्पा जवळचा अपमान नाही झाला पाहिजे. जवळचा मान राहायला पाहिजे. जवळ काही म्हणतील लोक. नाही बाप्पा जवळ म्हटलं म्हणजे मग पोरील म्हणतील. नाही पाहुणे बा उठतो मी आता. उठ रे. हा जवळचा अपमान होऊन राहिला आपल्या. उठ ना. उठ फुट म्हटलं वगैरे उठ. हरी भाऊ उठा ना. उठा बरं लवकर. असं वाटून राहिला तुम्ही किती बेवड्या झाला. दुनिया बेवडे वाटून राहील. उठा बरं. हे चांगलं नाही हे असं पडणं गिरणं. जरा ही पेली राजा एवढी अंगात येते का तुमच्या. उठा चांगलं नाही हे. ओ अरे उठ ना. पाहुणा म्हणून राहिला ना. उठ ना लवकर. उठ ना. उठतो पाहुणे वा. उठ तुमच्या शब्दाले मान. उठतो मी उठतो. हे कोडे नाकोडे न्याच कसे काय मली सुसून नाही राहिलं बा. या काल धरात हे दुसरं पडते. दुसऱ्या धरात हे पडते. सांगा आता कसं करा. माझ्या भोवती पुरी आफत आली आहे. कशी तरी रस्त्याला काढणार मला. पण काय लायकीची नाही हे. पुरे लुटात लागेल. चला पाहुणे वा चला लवकर. तुमचा अपमान होऊन राहिला आधी. चला पाहुणे वा. कोणी पाहिलं तो घोर. मला क्वार्टर पाहिजे म्हणून एवढ्यात काही नाही झालं पाहिजे. शिवला मला क्वार्टर पाहिजे. पाहुणे वा क्वार्टर देऊया. अर्धा पाहिजे मला अर्धा. एका क्वार्टर मध्ये जमीन होऊन राहिला बा. अजूनही पाहिजे तुले. बस झाली ना बाबा. आता काय सांगा या बेवड्याने. चला हरी भाऊ तुम्हाला घरी देतो ना. एक सांगून दोन देतो तुम्हाला घरी बंप परत. चला लवकर उठा. चला पाहुणे बा चला. आता पोय तुम्ही बित्ती मार तुम्ही. चला बापा चला लवकर चला. झुंबर बरा भेटला गड्या तुम्हाला. हॅलो बुडू आज बरं गोड बोलून राहिले बाबा. बाबू झुंबरवर गेले नाही. टकल्याशिवायचं नाव नाही घेत बाबा माय. तो बी शिजाऊ देतो. काहीतरी गड्या गात खिचडी शिजून राहिली. हो देवीदासला कोणाला तरी फोन आलता. त्यानं मला सांगितलं नाही बा. एवढा हराम खोरा तो. 4 खेप विचारू मी त्याला. पण खोलच नाही दिली बा त्यानं. आता तुम्ही कोणा यायला लागले बाबा. देवीदास भाऊ द्या. अरे पुरा कुठ्ठा माणूस आहे तो. सांगणार आहे काय. सांगत नाही तो माणूस. हो ना गड्या त्यापासून मला असं मनच नाही लागून राहिलं. हो मला असं वाटतं त्याच्या काही ना काही खबर आहे गावातली. तो लपून राहिला माझोडून. हा ना ते रॉन्डा फॉन्डा असं काहीतरी होतं बा द्यायचं. हो असं झालं तसं झालं असं बोलून राहिलं. मग पुरी काही गोट समजली नाही गड्या मला. म्हणून तो मला कसं डाऊट आला मा मनात. कसं त्याला काहीतरी गोट माहिती आहे गावातली. असली बिगी नाही तो माणूस काही सांगणार नाही. आणि आपण काही डोक्याला ताप घेऊ नका. जे होईन ते माहीतच पडेल ना आपल्याला. कुठे जाईन माणूस. जाऊ द्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता फालतू त्या माणसा काय नांदी लागू नका. त्याचा काही पारा सोडून देऊ नका. तो तुम्हाला माहिती आहे कसा रूमनच काढते डायरेक्ट. नाही ना बाबा झुंबर रे तुला समजतच नाही गोट. आपल्याला कसं माहीत पडलं होईल ही कसं
माणूस निर्भीड राहते, काय करते काय नाही प्लॅनिंग माहीत पाहिजे बाबा गावातलं. हो, काय काय राजकारण खिचडी शिजवते का बा, काय सरपंचासाठी उभं राहते काय, वर्चस्व निर्माण करते. महावर्चस्व कमी होऊन जाईल गात, कारण की यावेळेस आहे की नाही मला निवडणुकीला उभं राही नाही ना. निवडणुकीचा संबंध त्या माणसाच्या गोटीचा आणि त्या माणसाच्या फोनचा संबंध काय आहे? तुम्ही चांगले कर्म करा गावात, तुम्हाला निवडून देतात लोक. आपले तर सारे बोटं घालेच कर्मात. कोणाच्या नादी लागतो आपण, जटी खायला भेटलं तरी चालले मागं. असं का महाराजा बुडोबा तुमचं? आता खरं बोललं तर तुम्हाला रागीन मग. त्याचे देवीदास भाऊच्या नांद नका लागू, मी तुम्हाला सुद्धा मतान सांगू राहिलं, घेणं ना देणं आपत घेऊ नका मागं. पहिले असं वाटलं बाबा तुला गोट सांगितली की तू कसा चालशील बाबा, काही शहानिशा करशील, पण काचा काय बाबा तू तर त्याची झील ओढून राहिला. कसा माणूस आज बाबा. अरे माझी गोट खरी आहे बाबा, ऐका ना, काही ना काही खिचडी शिजून राहिली बा. हो, पण आता काय करता बाया, आतले लोक काही समजतच नाही, आपलं कोणी ऐकतच नाही या गावात. कोणाची झील नाही ओढत आणि काही मला काहीच घेणे देणार नाही. मस्त मला काम धंदा सुसून नाही राहिला, कोणाची झील ओढू मी, मला काही घेणे देणे, जाऊ द्या मजा खेंडीत त्याच्या. हा, तुमचं तुम्ही काम करा, आम्हाला करू द्या. बाबा चालू बाबा, करतो या काम धंदा कर बाबा, चाललो मी. हा कोणतील बुडा म्हणा हात जोडा रे बाबा, हितभर माहीत पडलं हातभर करते, साऱ्या गावात माजून करते घेणं ना देणं, म्हणून त्या बुड्याला कोणी सांगत नाही कोणती गोट. राजा सरपंच येईल त्यानंच तुम्ही हुकला राजा, घेणं ना देणं मी झोडला नसता का द्याल तर टी. शांतता ठेवत जाय तू. कसं पुरेपूर आपल्याला काहीच माहित नाही, कोण काय केलं कसं केलं. थांब तूच सारं माहीत पडू दे, मग पाहू एखादा बजेट. पण त्या पोलीसवाल्याला फोन लावणं, काय सांगतात काय काय माहीत पडलं काय नाही, सांगतील ना ते. तिचा फोन मला रात्रीच येऊन जायला. हो, काही नाही महाराज, कोणतरी औषध फवारेलं आहे, तर कसं ते म्हणत फक्त आम्हाला औषध फवारायला हे माहीत पडलं, पण कोण फिरलं वावरात हे काही माहीत पडलं नाही, म्हणून मी तसा जरासा कसा थंड ठेवला आहे. म्या कसं गावात काही ना काही चिवचिव होतेच ना, सामान जरासे माहीत पडतेच आपल्याला, माहीत पडली मग दणकी दिवस ना. सरपंच हे तुम्हाला माहित असल्यावर त्याचा फोन येईल असल्या आम्हाला सांगायला ना, पत्ता नाही तुमचा, सांगायला पाहिजे राजा. दोन गोटी राजा मुगरं चालते राजा, तुमचं लय लपून ठेवता राहा तुम्ही आमच्यापासून बी. असं सांगितलं की माझं होते ना बाबा रे, एखाद्या पोटात गोट नाही राहत ना, तुम्ही कसं झाकली मूठ सवाला काही ठेवत नाही ना, अशी उघडी करता ना. ज्या रे त्याला सांगत फिरता, मग सरपंचाचं असं असं झालं, सरपंचाचं तसं तसं झालं. त्या सरपंच उसार औषध फिव फवारायला, मग ते झाले की सतर्क ज्यानं करेला तो. असं असते ते, म्हणून नाही सांगा लागत, म्हणून मी सांगितलं नाही. आपल्याला अजिबात नाही पटलं तुमचं. आता आम्हाला सांगायला पाहिजे, आम्ही जोडच्या 24 तास तुमच्या बरोबर असतो ना. तुमची कोणती गोटली केली अदलं, तुम्ही हे तर सांगायला पाहिजे होतं, हे लपवायला नव्हतं पाहिजे तुम्ही. एवढं मेन काम लपवलं तुम्ही. तुम्ही सांगा मला किती अकलेचे दारे तोडले. याच्या जो जा, याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, त्या हरियाला पा ढमुकले पा, काही फायदा नाही त्याच्यात. आपल्याला काही माहित नाही, खाऊक नाही, शेंडा बुडूक, आपल्याला जो पुरावा नाही काही. थांबा जरासे, त्याच्याच तोंडाने सांगतात ना ते गावात, त्याची तोंड बंद नाही राहत ना. जराशी फक्त शांतता पाहिजे. मी कसा माणूस आहे, शांततेवाला माणूस आहे. करा तुमच्या मनानं करा तुम्ही, आम्हाला काही सांगू नका कोणची जोट. आम्ही येत बी नाही बापा तुमच्यासोबत, काही घेण देण नाही आम्हाला. आमचं नुकसान तर झालंच झालं, तुमचंही होऊ द्या, तुम्हाला काही चिंताच पडेल नाही त्याच्यात. तुमचा देवीदास आला राजा, चला बरं तुमच्यासोबत एक काम आहे. आम्हाला बा काय काम आहे? चला ना, तुम्हाला एक गोट दाखवणे आम्हाला, चला लवकर माग मागे या तुम्ही. आता तुम्ही डोकसं खाल्लं, आता देवीदास डोकसं खाते माया. काय काम आहे बा रे? स्पष्ट सांग बा. कोणाला विचारपूस करून नसेल, कोणा घरी जायला जाणार असेल, तुम्ही तर अजिबात येत नाही, मी बोर व्हायला आता. हो, तुम्हाला माहित नाही का आपल्याला विचारपूसचं कामच नसते, आपण रूमने आल्या. हे विचारपूसचं काम हे नामदेव भाऊचं न्यायचं द्यायचं आहे, आपलं नाही. आपल्याला सीधे दणके असतात, तुम्ही फक्त सोबत चाला माय. बापा रे, काही बळा ह्या म्हणाल्या पारे दगडू. बरं बापा, आता तूही म्हटलं ऐक, तुम्ही आता या म्हटलं जदलो ऐकलंच म्या, इकडे तिकडे फिरलो. चाल बापा, तू मागं येतो आज मी. चाल, तुलेच कशाला नाही म्हणून मी. चला बरं मग लवकर चला. एकटाच येऊ की हे बंदे घेऊ सोबत? एकट्याच काम आहे तिकडे. सर्वजण झाला ना, काल एकट्या दुकट्यात आपलं का लपून चोरून असते का? चाल बंदे. अरे सरपंचा ऊस जैला कसा काय अशी, मला समजूनच नाही आलं. रातोरात व्हायला कसा काय असेल तो? माझ्या जिंदगीतलं का मी असं पाहिलं नाही. हे कसं काय झालं असेल रे? थोडे विषय पहिले बोलून करून टाकते ऊसाचा आणि त्या सरपंचाचा. मा डोकसं खराब होऊन राहिला आता. हाऊन येऊन राहिलो मी तुले. डोकसं खराब व्हायला काय झालं? तू मले त्या सरपंचाला काही अक्कल आहे काय? तो हऱ्या तोंडात सांगून राहिला ना
की मी ढोरं घातली अंदर. हा, आपण म्हणून राहिलो की गळ्या याच्या होबाळला 2-4 मार, तरी सरपंच त्याची बाजू घेऊन राहिला. आपल्याला नाराज ठरून राहिला आणि तो काय विषय काढतो त्याचा, उठला सुटला की त्याचाच विषय. अरे हऱ्यानं शपथ घातली रे त्याच्या पोराची, याची त्याची. सांग तू मग कसं काय करशील त्याला, कसा मारशील तू? हातपाय जोडून राहिला आणि तो मरेल माणसाला कोणी मारत असते काय? तुला का काही बोलतले का? हे आपल्याला पटत नाही बाया कुठे. सांग तू मुले दगडून असं काही करून दिली. हा, त्या सरपंचाचा ऊस रातोरात जाईला, हऱ्याचाच हात आहे की त्याच्या मागं. मग एवढं सरळ सरळ समजून राहिलं की नाही, मग तरी हा बयाडीचं रूप घेऊन राहायला लागेल सरपंच. आणि त्याच्याबरोबर हा नाम द्या झिलवळ्याले. नाही ना, पुरावा काय तू मला सांग ना. ते ढोरं घातले, ढोरं घालायला लावले ते ठीक आहे बापा, झालं ते. पण त्यानंच बापा जायला ऊस कडकड त्याच्यानं जैला, त्यानं काही फवारलं, त्याच्या औषध टाकलं, त्याचा पुरावा काय? त्याला मारून मेला फेला अजून घोर आहे ना भावा. जाऊ दे ना, थांब ना, पुरा सापडीच ना आज नाका. कुठे जाईन हऱ्या? तो विषय बंद करून टाकतो. आपल्याला काहीच घेणे देणं नाही, कोणा ऊस जो की कोणा बाग जो की कोणाचा वावर खाको, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. आणि तो विषय बंद करून टाकायचा. कसं म्हणतो रे घेणं देणं नाही? 3 गायी मेलेले का, देवलालच्या 2 मेल्या, तुकारामची 1 मेली. सांगतो आता एवढं नुकसान झाल्या तू म्हणतले का घेणं देणंच नाही? तुम्ही नालाय का, त्याला कोण काय करीन? अरे चानस येल होता, तो जोय होता तुमच्या, तरी तुम्ही म्हणता नाही नाही चाल जाऊ द्या. तू शपथ घालून राहिला पोराची, आताच तो बोलला तू 2 मिनिटाच्या अगोदर, आणि आता पलटलाय डबं. नुकसानही झालं म्हणतं. कसं रे 2 तोंडे साहेब आहे रे तुम्ही. म्हणजे तुम्ही काय करता, तबले वाजवता आणि चाटी वाजवता, असं काम आहे तुमचं. सण झालं की बाबू बरोबर मनात येते माणसाच्या रुकरुक, आणि कधी कधी माणसाला दया बी येते. काय माराले काले मरेल आले. सांगतो आता मजूर माणूस तो, काय लगा कोणाची खेटे घ्या असंही वाटते ना कधी कधी. म्हणून गड्या म्हणूनच म्हणून राहिलो ना, आपल्या ज्यानं भुजला पापड फुटत नाही की नाही, तर मग बोलूच नाही ना. तो विषयच काढून उकरून घेऊन ना दे ना. मग दयान माया जर एवढी येऊन राहिली तर काल विषय उकरून काढून राहिला घडी 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 घडी. तोच विषय दुसरे विषय नाहीत का आपल्या जो आहे. उठला सुटला की सरपंच माया काय मेला, मग ढमुक झालं ऊस जायला. अरे काय ले काय मा डोकसं पुरं कीर होईल गळ्या घेणं देणं. माझे कसं असते, आपल्याला कसं पाहिजे खंदन पाहिजे, खरं तर खरं खोटं तर खोटं. बरं येऊ बरं, एक गावात चक्कर मारून येऊ, काय ना काही सापडते का आपल्याला सबूत पाहू. बरं चाल बरं. तुला गळा कसा दोस्त तुला नाही म्हणता येत नाही मी. चाल बरं आता तू म्हणून राहिला तर चाल जाऊ येऊ चक्कर मारून गावातून. मग लवकर चाल. तुला मामा पद्धती चाला ना, खाली इकडे तिकडे झोले मारून राहिले. वा वा कटर पाहिजे मला. चाला ना बापा, देतो तुम्हाला 1 सांगून 2 देतो, पुरा बंपरच प्या. पण पद्धती चाला बरं, त्यानं झोले नका मारू. एक जण इकडे जाते, एक जण इकडे जाते, कोणाला सांभाळू मी? सांगा बा. वा हा तमाशा पाहायला आणलं का तू नोटीस आम्हाला? हे का आम्ही पाहिलं नव्हतं का चित्र? आम्हाला मैदान हे बेवडे कसे आहेत. काय गळा देवीदास, काही आहेस गळा तू माणूस. त्याला देवीदास तुझे काही खरं नाही रे बाबा. हे न्यायला आणलं का तू आम्हाला घरी? मूत पडवलं का, कोणा डबरात नेले तर आम्ही पाहायला नाही देईल. आले का माणूस असेल तर असले का तू? जराशे एवढे घाई वापरून बोले, पुढे काय बोलतात ते तर पाहा तुम्ही आता काय कला आहेत. काय हरिभाऊ तुम्ही बा सरपंच डायरेक्ट खलासच करून टाकला बा. काही वा काही केलं हरिभाऊ तुम्ही ना. हरी आव ना, रामकृष्ण हरी. मग आपल्या नादी लागली, आपण जिरवतच पुरी. सरपंचाची पुरी जिरून टाकली मी. हरी थांबतो जरा साक, पुढे सरपंच दिसून राहिला मला. गावातली पुरी टोय दिसून राहील. थांबतो जरा साक, बोल नको हरी काही. थांब ना बे शिवल्या, तुला काय समजते बे. सरपंच कुठे येऊन राहिला बे. येऊ दे ना, मी काय भेटतो का त्याला. बांधतोले काले मग. तू काय समजून राहिला बे. खलास केला. शिवलाल फक्त तुझी साथ पाहिजे मला. राऊंडअप शिवून उसार खलास केला डायरेक्ट. 2 एकरांत झपवला. मान आधी जर लागला सरपंच तर पुरा खलास करून टाकीन मी. कुठलाच नाही शिवणार त्याला. हरी जटली गोष्टसाठी जिसऱ्याचं तुला समजत नाही का रे? तुला काय सांगायला आहे मागं? तू बोल नको काही. मला सरपंच दिसून राहिला समोर. माझ्या डोळ्या समोरच येऊन राहिला तो. तू कसं बोल नको हरी. चुप राह हरी. काही नको सांगू तू. मी सरपंचाला भेट नाही. तू फक्त तुझी साथ पाहिजे मला. दुसरं कोणाचाच नाही पाहिजे. तू माझा भाऊ आहेस ना, बस. अर्ध्याची साथ असली म्हणजे काही टेन्शन नाही. 150 रुपये रोज देते मला तो, आणि साऱ्या गावाचा राबवून घेते. कोणा सांगितलं ना शांतपणा? कधलं मी घासो 150 त्याची. मी ना पुरा खाकाच करून टाकला म्हणतो. माझं डोकं खराब झालं ना.
आणि शिवलाल तुला बरी मला आयडिया येईल ती गाड्या राऊंड ऑफ शिफ्ट म्हणून बरोबर सांगाल त्यानं मला खलासच केला डायरेक्ट सरपंच. अरे भाऊ काही बोलू नका ना, चाला रस्त्याने मोकड्या ना. आपलं घर लय दूर राहिलं, तू आपल्या घरी जाणार. तुम्ही काय राजा बडबड करून राहिलो घेणार ना. मी बरोबर करून आलो आहे, खरं बोलून आलो मी खरं. हा आपण खोटं नाही बोलत, अजिबात नाही. सरपंच ऐकलं काय झालं तर दिला की ना पुरा तुम्हाला डायरेक्ट त्याच्या तोंडून वधवलं मी. 200 रुपये खर्च केला, 400 देता मला यायचे आता पहिले. 200 रुपयातली यायले तर म्हणा बाप्पा हे काय आणलं दाखवायला आता माझ्या चित्र. हे बेवडे पाहायला आणलं का आम्हाला हे पहा आता कसं आहे तर. थोड्या दिवसात बरोबर आहे गड्या तुला, बरोबर पुरा दिला तू. थांबतो आता, हे सपाटे मारता येईल आता. 10 मारण एकच मोज. बेकार आहेत रे इकडा हे लका. जरी पाणी नशीन तरी मारा रे बा येईल. किती खांडो खराब आहेत रे हे, तोंडानं सांगून बी राहिले. हे काय तसे सुधीत बोलून राहिले का, हे पेलात म्हणून भादरून राहिले. तरी तो शिवल्या पेल असून दाबून राहिला. अरे पा किती चालाक दिमाग त्याचा, अजूनही चटना आहेच त्याले. होय ना देवीदास पुढे काढणं रूमनं हाणणं हे काही येईल. पण पुरे कासाठी आणलात पाटील दगडे, हे का तोड पाय आणलात का. हे आणतीन आपण मजा भाऊ आता. अजून घाई नको करून अजून काय काय बघतात ते तर. अरे भाऊ शिवलाल भाऊ चला घरी चला ना. काय भावने बा घरी घरी चाला म्हणून राहिले हो, काय घेऊन राहिले कोणाले. मी का भेटतो का कोणाले. हा हे सरपंचाले घोडे लागो. हा घोडे लावतो मी त्याले डायरेक्ट. चुप बसणार रे, चुप बसणार रे, बडबड नको करू रे. काय का लावलं बी तुला. सरपंच जप करून राहिला तो. पाय पुढे आहे ना उभा, दिसून नाही राहिला तुले. त्याच्या नावानं बुट म्हणून राहिला काय तू. शिवला सरपंच पुढे जा सरपंच. हे तुला मगापासून सांगून राहिलं तुला काय ऐकू. तुला ऐकून राहिलं की त्या कानात काही भेंड गेले काय. तर पाय ना पाय कसा पाहून राहिला तर बांधारासारखा आपल्याकडे. या आनंद झाला की तुम्हाला मा खराबा करून. 2 एकर ऊस गमून मा झालीच ना आता थंडी. आता मस्त तुम्हाला गारगार वाटत असेल का रे, मजा येत असेल तुम्हाला. काचा मजा हो सरपंच, काचा मजा. तुम्ही बी तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती राजा. हो बापा मी कशात काही नाही बापा, यायला आणून राहिलो घरलो. आता चांगले कामं करायली बापा तुम्ही म्हणून राहिले असं. त्या पाहुण्याचं काही नाही. त्या पाहुण्याचं नाव घेऊ. हे 2 जण पहा काय आहेत. खरी का तुला सरपंच लेकरासारखा वागून राहिला. तू त्या दिवशी काम नाही केलं त्या दिवसाची रोजदारी देते. त्या घरच्या सारखं काम असल्या आल्या का तटी तुला असं गेलं का हरी. तुला लाज वाटते रे काही. हे पहिले झपके मारा तुम्ही, मग पोलिसाच्या ताब्यात द्या. आता याच्यासोबत बोलून काही फायदा नाही की हे मूत पेला. दारू पेल माणसाला काही समजते काय. काही बोलतात वा नामदेव भाऊ, लेकरासारखं वागवलं. आणि देवीदास भाऊ म्हणतात झपके मारा. एवढा दम आहे का तुमच्या झपके मारायला. हरी झपके मारता का तुम्ही. हरीला कमी समजून राहिले तुम्ही. अरे हरी कराठी चॅम्पियन या ना, एक समोर पाहतो ना. हरी चुप बस ना गड्या, चुप बस ना. फालतूच्या आधी माझी लाल भिन्न घेणार दे ना. झोळा येईल. अरे दोघे जण काय सोडणार रे तू तर लय चबोरत ना रे. अरे लेकराची शपथ खातो, बायकोची शपथ खातो. शपथ भाकर सागवत खाते रे हराम खरा तू. करणं धारणं तू ये शपथा पोरायच्या घाल तर तेली मारतं का साहेब यासाठी. पाटील सोडा मला. सोडा मारू येईल. पोलिसाच्या ताब्यात द्या. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ पाठवा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. कमेंट्स करून सांगा बरं व्हिडिओ कसा वाटला तर. काही चुकलं असेल तर ते पण सांगा. व्हिडिओ कशावर बनवायचा हे सुद्धा कमेंट्स मध्ये कळवा आम्हाला.